जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळूचे उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी तिरोडा महसूल विभागाकडे केल्या असल्या तरी महसूल विभाग याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांच्या तक्रारीवरून गोंदिया जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी रात्री अचानक छापा टाकून केलेल्या कारवाईमध्ये 7 पोकलँड मशीन व 4 टिप्पर सुमारे 1000 ब्रास वाळू जप्त करण्यात आला आहे। तिरोडा तालुक्यातील वैनगंगा नदीवरील कोणतीही वाळू घाटाचा लिलाव झाला नसला तरी मोठ्या प्रमाणात 24 तास अवैधरित्या वाळूचे उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी तिरोडा महसूल व पोलीस विभागाकडे करूनही यावर कुठलीही कारवाई होत नसल्याने नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीवरून जिल्हाधिकारी प्रदीप नायर व जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी अचानक घाटकुरोड घाटावर धडक देत 7 पोकलँड मशीन 4 टिप्पर जप्त केले आहे। या कारवाईमुळे तिरोडा महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांच्या मुखसंतीने बिनधास्तपणे वाळूघाट सुरू असल्याच्या यावरून दिसून येत आहे। यामुळे आता जिल्हाधिकारी या संदर्भात महसूल अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।